आज तुमच्या भावाला डायरेक्ट शुभम रेड्डीनं फॉलो केलं ना राव. तर काय चाललंय गावकरी मित्रांनो, मी तुमचा नितीन. आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो ना, तो दिवस काय अखेरकार आलताच बघा, जे की म्हणजे आपलं आंब्याचं रोपट. आणि आता मात्र इथून पुढे आपल्याला चॅलेंज करायला पण एकदमच मजा येणार राव. आणि आपल्या शेताकडे वाटबीट काय नसल्यामुळं आपण कालच्या ट्रॅक्टरमधून 700 रोपं उतरता डायरेक्ट रात्रीचे 12 वाजून गेले राव. आणि आता मात्र दुसरा दिवस होता, जे की आपल्याला सकाळपासूनच पाणी चालू होतं. आणि आपल्याला शेताकडे बघण्यासाठी जायचं होतं. रानडुकरानं काही नुकसान केली का म्हणून. तसं आमच्या इकडे जास्त रानडुकर आहेत राव. तुमच्या इकडे आहेत की नाही एकदा कमेंट करून सांगा. आता इथे शेतामध्ये आल्यानंतर खाली ठेवलेलं तर रोप शेपच होतं, सोबत ट्रॅक्टरमधलं पण शेपच होतं. आता मात्र आपल्याला एकदम मिशन इथून मोठीच लागणार. जे ट्रॅक्टरमधलं रोप आहे ना, आपल्याला रानामध्ये न्यायचं होतं. आणि त्याच्यातल्या मोठी गोष्ट म्हणजे आपलं शेत पण काही जवळ नाही, अर्धाच किलोमीटर लांब. आणि आळे पिळे देवजोगून आलं ना राव पाणी, त्याच्यामुळे गेलो ट्रॅक्टर खाली. 10-20 मिनिटानंतर पाऊस गेल्यानंतर तसं मी बाहेर येऊन बघतो तर काय जिकडे तिकडे हनुमंतराय दिसू राहिले. तसं लगेचच आई आल्यानंतर मी सकाळचं ते जेवून घेतो, कॅरेट बिरेट घेऊन निघतो आंबे आणण्यासाठी. आंबे आणण्याची जास्तच बेजारी